मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज खरं तर पावसाचं वातावरण आहे ठाण्यामध्ये आणि तिथेच हिरनंदानी इस्टेटमध्ये आज आपण आलेलो आहोत। हिरनंदानी इस्टेटला फ्लोरा बिल्डिंगमध्ये ग्राउंड प्लस 11 माळ्याची बिल्डिंग आहे। आपण हायर फ्लोरला आहोत। तिथेच एक 450 कार्पेट असणारा साधारणतः 17 वर्ष जुनी ही बिल्डिंग असणार आहे। ह्याच्यातच एक 1 BHKचा फ्लॅट आहे जो विथ पार्किंग असणार आहे आणि अशाच पद्धतीचा एक साधारणतः 4,500 रुपये मेंटेनन्स असणार आहे। याच्यात तुम्हाला स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे असणारं हे जे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्येच खरं तर हा फ्लॅट 1 BHK फ्लॅट असणार आहे। फ्लॅट जर बघितला तर जुना असल्या कारणानं प्रशस्त, मोठा आणि चांगल्या साईजचा फ्लॅट तुम्हाला हा नक्की जाणवेल, कारण की त्या पद्धतीचं हे घर आहे आणि हे ठेवलेलं पण आहे। फ्लॅटमध्ये तसं बघितलं तर पेंटिंग वर्कचीच गरज आहे, बाकी मग सगळं काम ह्या फ्लॅटमध्ये मात्र नीटनेटकं नक्कीच केलेलं आहे। तर हा फ्लॅट ॲक्च्युली कसा आहे, इथून जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर TCS कंपनी, हिरनंदानीची शाळा, पोद्दार शाळा, हरिजन शाळा ह्या सगळ्या आणि हे वाघबीळलाच आहे। ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर साधारणतः 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती असणारं हे घर असेल। जर हे आपण घर बघितलं तर हिरनंदानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनंच बनवलेलं आहे। तर हाच फ्लॅट मी खरं दाखवायचा आज प्रयत्न करतोय जो 1 BHK आहे। कारण आपण जर कंपासद्वारे जर विचार केला की बाबा हे घर कसं असेल, काय असेल, तर कंपासद्वारे जर आपण याची ह्याच्यात बघितलं की बाबा काय आहे, त्याच्यात वेस्टला जास्त आहे आणि साऊथला पण आहे, म्हणजे साऊथ वेस्ट असणारं हे असणार आहे। ज्या बाहेर जाताना साऊथ वेस्ट आहे आणि आतमध्ये जाताना परत वेगळं असेल। तर अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे। तुम्ही बघू शकता ह्या साईडला 3 फ्लॅट अधिक ह्या साईडला पण डायरेक्ट ही एंट्री असणार आहे आणि ह्या साईडला जर बघितलं तर 2 लिफ्टचं प्रावधान ऑलरेडी केलेलं आहे। त्याच्यामुळे जर आपण समजा आतमध्ये जायचा विचार जर केला तर तुम्ही आत जाताना नॉर्थ ईस्टला आल्यानंतर तुम्ही बघू शकता हा किती मोठा चांगल्या पद्धतीचा हा हॉल आहे। जे 16 बाय 10चा तुम्हाला असा हॉल मिळेल जो मोठा आणि चांगला आहे। वरती जर तुम्ही बघितलं तर फॉल सिलिंगचं काम वगैरे सगळं केलेलं आहे आणि आपल्या घरामधनं जर आपण बघितलं तर सुंदर असा ग्रीन व्ह्यू अधिक दुसऱ्या बिल्डिंगचा व्ह्यू तुम्हाला दिसतो। अशा पद्धतीचा हा व्ह्यू आहे। खाली तुम्हाला पार्किंग वगैरेची सुविधा ऑलरेडी आहे आणि नंतर समजा ज्या वेळेला ह्या हॉलनंतर आपण ह्या साईडला आलो तर डायनिंग स्पेस तुम्हाला 4 बाय 8चा डायनिंग स्पेसही मिळतो, ज्याच्यात तुम्ही बघू शकता इथं आपल्याला फक्त एक पेंटिंगची गरज असणार आहे। याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत काही काम करायची गरज आहे। आणि नंतर जर हा पॅसेजचा विचार केला तर 9 बाय 3चा हा तुम्हाला मधला पॅसेज मिळतो आणि ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला 8 बाय 9चं असं चांगलं बनवलेलं किचन आहे। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। असं फुल्ली फर्निश नाही म्हणता येणार, पण सेमी फर्निश असणारा हा फ्लॅट असणार आहे। आणि नंतर ह्या किचनच्या शेजारी ड्राय बाल्कनी म्हणा किंवा बाल्कनी म्हणा तर 9 बाय 4ची तुम्हाला प्रॉपर अशी बाल्कनी आहे, ज्याच्यात आपण उभं राहून बाहेर जर खाली बघितलं तर तुम्हाला सगळं काही सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं दिसतंय। अशा पद्धतीची ही मोठी ड्राय बाल्कनी पकडली तरी चालेल, कारण इथं कपडे वगैरे तुम्ही वरती वाळवायला घालू शकता। अशा पद्धतीचं खरं तर हे किचन आणि ड्राय बाल्कनी आहे। आणि जेव्हा किचनमधनं बाहेर येतो हा पॅसेज होतो। पॅसेजच्या नंतर तुम्ही इमिडिएटली जर आलात तर इथे तुम्हाला 7.5 बाय 4चं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं आहे, जे अशा मोठ्या साईजमध्ये तुम्हाला नक्की मिळतं। खरं तर हिरनंदानी बिल्डर्स असल्यामुळे तुम्ही बघू शकता एरिया म्हणा, काम म्हणा, एकदम सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे। नंतर हा तुमचा मास्टर बेडरूम आहे। ह्या मास्टर बेडरूमला पण वरती जर बघितलं तर फॉल सिलिंग वगैरे सगळं केलं आहे, पण आता डागडुजी म्हणण्यापेक्षा पेंटिंग एक बार चांगली केली तर ह्याला पण चांगला मस्तपैकी हे सुंदर चांगला फ्लॅट होईल। आणि याच्यातनं पण जर व्ह्यू बघितला तर असं मस्तपैकी खुल्ला व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं दुसऱ्या बिल्डिंग आहेत पण मध्ये गॅप खूप मोठा आहे। तर हे जे बेडरूम आहे 10.5 बाय 11चं बेडरूम आहे। याच्यात आपण ह्या कपाटांची जागा काउंट केलेली नाही। कपाटाची साईज जरी बघितली तर तुम्ही बघू शकता किती मोठी आणि प्रशस्त कपाटाची साईज आहे आणि फर्निचर पण चांगल्या पद्धतीचं आहे, असं म्हणजे उगाच नाही आहे म्हणून ठेवलेलं नाही आहे। आणि नंतर जर आपण इकडे आलो तर 7.5 बाय 4चं परत तुम्हाला इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट प्रॉपर आहे। आणि नंतर परत तुम्ही इकडे जरी आलात तर इथे पण स्टोरेजसाठी तुम्हाला उपलब्ध अशी जागा ह्या 1 BHK फ्लॅटमध्ये नक्की असणार आहे। आता राहिला प्रश्न हा की बाबा याची किंमत किती असणार आहे। ज्या मंडळीला हिरनंदानी इस्टेटमध्ये राहण्याचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी जर 1 BHKचं प्रावधान करायचं असेल तर मला असं वाटतं हा मोठा आणि चांगला फ्लॅट
आपल्याला नक्की मिळू शकतो। मालकाने 90 लाख रुपये याच्यात किंमत ठेवलेली आहे। 90 मध्ये थोडासा मान सन्मान ठेवल्यासारखा होईल आणि त्याच्यात आपल्याला ह्याच्यातनं कमी पैसे केले जातील। निगोशिएशन पार्ट आहे। बिल्डिंगला ओसी आहे, सीसी आहे, सोसायटी झालेली आहे। कोणत्याही बँकेकडनं आपण जरी लोन घ्यायचं ठरवलं तर आपल्याला कोणत्याही बँकेकडनं ह्या फ्लॅटवरती लोन मात्र नक्की मिळेल। अशाच पद्धतीचे आम्ही तुम्हाला रोज नवीन काही ना काही फ्लॅट दाखवतोय। आम्ही आमची मेहनत रोज करतोय। आमच्या मेहनतीला यश द्या हीच मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।